चला तर पहा गणिताचे काही प्रश्न. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती येईल? या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर ही लांबी दिलेली आहे 50 आणि रुंदी दिलेली आहे 30, म्हणून 5 त्रिक 15, 1500, 5 त्रिक 15 तर 1500 चौरस मीटर हे आयताचे क्षेत्रफळ येईल. आता बाहेरून 5 मीटरचा रस्ता केलेला आहे सर्व बाजूने. हा आयत आहे आणि याला सर्व बाजूने 5, 5, 5 आणि 5 चा रस्ता केलेला आहे. तर लांबी 5, 5 म्हणजे कितीने वाढेल? 10 ने. आणि रुंदी 5, 5 म्हणजे रुंदी सुद्धा कितीने वाढेल? 10 ने. म्हणून 50 अधिक 10 किती होतात? 60 आणि 30 अधिक 10 होतात 40. 30 अधिक 10 40, म्हणून 6 गुणिले 4 6 चौक 24 0 0 हे चौरस मीटर. आता जेव्हा रस्ता 5, 5 ने वाढवला तेव्हा 2400 आले आणि मूळ आयत किती होता? 1500. तर फक्त रस्त्याचे काढण्यासाठी काय करावे लागेल? 2400 वजा 1500. 2400 वजा 1500. तर 2400 मधून 1500 गेल्यानंतर किती राहतात? 900. 900 चौरस मीटर. तर 900 हे काय झाले? फक्त रस्त्याचे क्षेत्रफळ झाले 900. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. 56 वस्तू समान वाटायचे असतील तर एकूण किती प्रकारे वाटावे लागतील? TET 2021 ला विचारलेला प्रश्न. 10 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 8 असा घ्या. 83 चुकून झालं. 6 आणि 4. 10 8 6 4. तर विभाजक पाडू आपण 56चे. तर कोणत्याही संख्येचा विभाजक हा एक अंक असतो. एक अंक. म्हणून आपण विभाजक पाडू. 1 आणि 56 हा पहिला विभाजक झाला. 1 आणि 56. 1 ने. त्यानंतर 2 ने भाग जातो का पाहू 56 ला. 2 दुनी 4 82 16 जातो. त्यानंतर 3 ने जातो का 56 ला? जात नाही. त्यानंतर 4 ने पाहू आपण जातो का? तर जातो 4 ने. 4 1 4 आणि उरला 1 4 चौक 16 म्हणजे 14 चौक 56. त्यानंतर 5 ने जात नाही. 6 ने जात नाही. तर डायरेक्ट 7 ने जातो. आता 7 1 7 7 8 56. त्यानंतर 8 आणि 8 7 का एकच. त्यानंतर 9 ने जात नाही आणि 10 ने जात नाही. मग आता आपण पाहू की विभाजक किती पडले? 1 2 3 4 5 6 7 8. तर 56चे एकूण विभाजक किती आले? 8. म्हणून विभाजक 8 आले. म्हणून त्या पर्याय क्रमांक 2. तर किती प्रकारे वाटावे लागतील? तर 8 प्रकारे वाटावे लागतील. हे याचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याचा पूरक कोनाचे माप किती? TET 2024 ला विचारलेला, मागच्या वेळी विचारलेला हा प्रश्न. तर आपल्याला माहिती आहे की कोटिकोनाचे माप हे 90 असते आणि पूरक कोनाचे माप 180. म्हणून कोटिकोन 35चा आहे म्हणजेच 90 वजा 35. मग 90 मधून 35 गेले किती? 55. 90 मधून 35 गेले तर किती राहतात? 55 राहतात. 90 मधून 35. आणि हे काय झाले? हे कोटिकोनाचे झाले. तर आता पूरक कोनाचे, एका कोनाचा कोटिकोन 35 अंश तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? म्हणून पूरक कोनाचे माप 180 वजा 55. तर किती येणार? 180 मधून 55 गेले 125. हे याचे उत्तर असेल. 125. पर्याय क्रमांक 4. तर त्यानंतर पुढील पाहू. 1 ते 50 पर्यंतच्या संख्याची बेरीज किती येते? TET 2024 ला हा विचारलेला प्रश्न. तर या ठिकाणी हा आपण फॉर्म्युला वापरूया की
पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या तर 1 ते 50 पहिली संख्या किती आहे तर 1 अधिक शेवटची संख्या किती आहे 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत 50 50ला 2 ने भागाकार करा. आता 50ला 2 ने भागाकार केल्यानंतर किती येईल 25 2 4 2 5 10 25 25 1 25 आणि अधिक 25 5 सव्वाशे 0 25 ने या दोन्ही संख्येला गुणाकार करा. तर 25 प्लस 1250 हे किती येतात 25 अधिक 1250 होतात 1275. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल 1275. तर या सूत्रानुसार तुम्हाला हे गणित सोडवता येईल. 2 समूह संख्येचा गुणाकार 240 आहे तर त्या 2 संख्येचा मसावी किती. तर 2 समूह संख्येचा मसावी कधीही एकच असतो हे लक्षात ठेवा. 2 समूह संख्येचा मसावी हा कधीही एक असतो. मग 2 समूह संख्येचा गुणाकार 240 दिला किंवा 2040 दिला किंवा 5050 दिला कितीही अंक दिला तर कधीही 2 समूह संख्येचा मसावी हा नेहमी एकच असतो हे लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर येईल. 13 12 15 हे येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक हे याचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू की राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते. तर राजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. हा 2024ला विचारलेला आहे. तर 4 वर्षांनी अधिक म्हणून बहिणीचे वय आपण हे काय म्हणू x मानू. बहिणीचे वय x मानू आणि राजचे वय 4 वर्षांनी अधिक आहे म्हणून राजचे वय x अधिक 4. तर आता x प्लस x अधिक 4 मग ते 5 वर्षांनी म्हणजे 5 वर्षांनी दोघांची वय 5 ने वाढेल म्हणजे राजची 5 आणि त्याच्या बहिणीचे 5 बरोबर किती होईल. त्या एकूण सर्वांची बेरीज दोघांची बेरीज होईल 30 वर्षे 5 वर्षानंतर. म्हणून x अधिक x झाले 2x आणि या ठिकाणी 4 प्लस 5 प्लस 5 किती होतात 14 बरोबर 30. म्हणून 2x बरोबर 30 वजा 14 तर x बरोबर 30 मधून 14 गेले किती राहतात 30 मधून 14 गेले राहिले 16 सॉरी या ठिकाणी x ऐवजी 2x आहे 2x आपण 2 घेतलाच नाही अंक. म्हणून आता x बरोबर 2 जे गुणाकारातले जातील भागाकारात 2 जातील भागाकारात म्हणजे 2 1 2 8 16 x बरोबर येईल 8. तर x बरोबर 8 म्हणजे x ही कोण आहे तर राजची बहीण आहे. राजची बहीण ही x आहे आपण मानले या ठिकाणी राजची बहीण x. मग राजचे वय किती येईल x प्लस 4 तर 8 अधिक 4 हे काय येणार राजचे वय येणार. राजचे वय आजचे तर राजचे वय झाले x अधिक 4 हे किती येईल राजचे वय येणार 12 वर्ष हे झाले राजचे वय येईल 12 वर्ष. तर या ठिकाणी आपल्याला असं विचारण्यात आलेले की 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते 2 वर्षापूर्वी. तर 2 वर्षापूर्वी म्हणजे 12 मधून 2 गेले तर किती राहतात 10 तर 2 वर्षापूर्वी राजचे वय हे 10 वर्ष होते. तर हा प्रश्न 2024ला विचारण्यात आला होता.